प्रत्येक वीकेंडची सुरुवात ही आपली सकाळी अशी होते, भरपूर चिकन, भरपूर मटन, गावरान चिकन आपण बल्कमध्ये सकाळी शिजायला टाकतो, 30 किलो, 40 किलो, 50 किलो या क्वांटिटीमध्ये. तर त्याचं जे प्रोसेस आहे ते आपण कशी करतो, तर सगळ्यात प्रथम चिकन मटन आपण एकदम स्वच्छपणे धुवून घेतो आणि फर्स्ट मॅरिनेशन त्याच्यामध्ये हळद पावडर, खडे मीठ आणि लसण अद्रकची पेस्ट भरपूर प्रमाणात लावून आपण अर्धा तास तरी त्याला मॅरिनेट करून ठेवतो आणि त्यानंतर आपण आपली कुकिंग प्रोसेस चालू करतो. तर चला आता बघूयात आपण आपली कुकिंग प्रोसेस. सर्वात प्रथम आपण आता कुकिंग प्रोसेसमध्ये पातेल्यातलं एकदम पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे आणि आता तेल ऍड करणार आहोत. तेल गरम झालेलं आहे तर लसण अद्रकची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत. फर्स्ट मॅरिनेशनला आपण भरपूर लसण अद्रकची पेस्ट वापरल्यामुळं सेकंड मॅरिनेशन कुकिंग प्रोसेसमध्ये आपण थोडंसं कमी प्रमाण करतो यूज. व्यवस्थितपणे आपण लसण अद्रकची पेस्ट परतून घेणार आहोत एकदम. थँक्यू. हे आपलं पहिला 20 किलोचा लॉट चिकनचा गेलेला आहे. त्याच्यानंतर हा आपला दुसरा 20 किलोचा चिकनचा लॉट गेलेला आहे. त्याच्यानंतर हा आपला 20 किलोचा मटनचा लॉट गेलेला आहे पहिला आणि त्याच्यानंतर हा 15 किलोचा मटनचा लॉट दुसरा गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण 40 किलो चिकन आणि 35 किलो मटन हे वीकेंडला सकाळी सकाळी शिजवतो. आता आपण एकदम व्यवस्थितपणे सर्व चिकन मटन मिक्स करून घेणार आहोत. तर तेलामध्येच प्रॉपर प्रत्येकाचे चारही झाकणं पाहिजेत आपल्याला. चिकन असेल मटन असेल आपण प्रॉपर तेलामध्ये आपण आधी परतून घेतो. जेवढा जास्त वेळ आपण चिकन मटन तेलामध्ये परतणार आहोत तेवढं अंगचं पाणी जे म्हणतो ना आपण चिकनचं असेल मटनचं असेल, ज्याच्यामुळे चिकन स्टॉक म्हणजेच आपलं चिकन सूप मटन सूप हे एकदम चविष्ट बनणार आहे. त्यासाठी आपण हे तेलामध्येच आपण कंटिन्यू आधी परतून घेतो. चिकन सरासरी आपण एक 10 मिनिट, मटन एक 15 मिनिट तरी मिनिमम आपण तेलामध्ये परतून घेतो, जेणेकरून ते अंगचं पाणी सोडतं. पण प्रॉपर सगळ्याला आता दम जी प्रोसेस असते तशा टाईपमध्ये आपण म्हणू शकतो. झाकणं लावून घेणार आहोत, जेणेकरून जी वाफ आहे ती आतल्या आतमध्ये राहून त्याचं बाष्पीभवन होऊन जे पाणी पडतं त्यामुळे जी चिकन आणि मटनला जी टेस्ट येते, आपण म्हणतो गावाकडची जी पद्धत आहे तीच पद्धत ही ओरिजिनल पद्धत, की चिकन मटन व्यवस्थित झाकून ठेवून शिजवलं की त्याची वाफ न होता त्याचं पाणी होतं आणि तेच चिकन स्टॉक मटन सूप असेल मटन स्टॉकमध्ये असेल ते पडतं आणि त्याच्यामुळं टेस्ट एकदम एनहान्स होते, बेस्ट होते एकदम. तर आपलं पहिली वाफ देऊन झालेली आहे चिकनला मटनला. तर आता आपण खोबरं जे आपण सुगरण सासूबाईचं होम ब्रँडचं खोबरं पावडर वापरतो ते आता आपण ऍड करून घेणार आहोत. खोबरं पण आता आपण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊन परतून घेणार आहोत. याच्यात आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं पाणी ऍड केलेलं नाहीये, त्याच्यामुळं खोबरं वगैरे एकदम प्रॉपर तेलात भाजून निघणार आहे चिकन बरोबर मटन बरोबर.
सेम आपण मटनची प्रोसेस केलेली आहे. आपलं एकदम व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर आता आपण गरम पाणी बघू शकतो, तर आपलं उकळतं पाणी आहे. गरम पाणी आपण चिकन आणि मटन मध्ये आपण ऍड करून घेणार आहोत, जेणेकरून जो चिकन आणि मटन मध्ये खोबरा पावडर टाकल्यानंतर जो ड्रायनेस आलेला असतो तो कमी करण्यासाठी आपल्याला पाणी टाकावं लागतं. नाहीतर चिकन मटन पातेल्याला लागण्याचे चान्सेस म्हणजेच डागण्याचे चान्सेस खूप वाढतात. त्याच्यामुळे थोडं पाणी आपण टाकून त्याला प्रॉपर आता व्यवस्थित थोडा वेळ शिजू देणार आहोत. पूर्णपणे पाणी आपण एकदम ऍड केलेलं नाहीये रिक्वायरमेंट एवढं, फक्त चिकन मटन प्रॉपर भिजण्यापर्यंतच आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. तर अशा पद्धतीने आता आपण फायनल जे कोथिंबीर आणि पाणी हे आपण ऍड करून घेत आहोत. सरासरी 20 किलो चिकन असेल किंवा 20 किलो मटन असेल, 20 किलो चिकनला सरासरी 50 लिटर पर्यंत एकदम मस्तपैकी सूप निघतं. तसं गरज पडली तर तिप्पट पण काढता येतं 60 लिटर पर्यंत, परंतु बल्क प्रोसेसमध्ये 50 आणि 50 100 लिटर हे भरपूर होतं. नेक्स्ट आपण परत कंटिन्यू चिकन मटन शिजवतच राहतो. मटनमध्ये 20 किलोला सरासरी 60 लिटर 100% एकदम A1 क्वालिटीचं सूप आपल्याला मिळतं. तर आता आपलं सगळं पाणी ऍड करून झालेलं आहे. तर परत एकदा आपण त्याला प्रॉपर झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून कुकिंग फास्ट आणि एकदम व्यवस्थित लुसलुशीत जे म्हणतो ना आपण चिकन मटन ते होण्यासाठी झाकल्यामुळे मदत होते. तर आपण मटन बघू शकतोय एकदम व्यवस्थित एकदम मस्तपैकी पाणी सोडलेलं आहे मटणानं स्वतःचं. रट 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 जो आपण प्रकार म्हणतो शिजणे, तो दोन्ही मटणाचा बघू शकतो आपण स्वतःचं पाणी भरपूर प्रमाणात सोडलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेणार आहोत गरम. आपण बघू शकतो आपण या मटणाबरोबर कलेजी वगैरे पण शिजवून घेतो, ज्याच्यामुळे अजून टेस्ट मस्त होते. फक्त आपण वजडी सेपरेट शिजवतो, नाहीतर बोकडाचा ईच अँड एव्हरी पार्ट आपला या मटणामध्ये असतो. वजडी आपण सेपरेट शिजवतो, कारण त्याचा एक स्वतःचा जो स्मेल वास असतो तो परत रस्सा सुकला लागतो, त्यामुळे आपण वजडी सेपरेट शिजवतो. बघू शकतो आपण एकदम व्यवस्थित पाणी सोडलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये मेन जे आपलं पाणी आहे सूपसाठी ते आपण ऍड करून घेणार आहोत. 30 ते 40% मटण आपलं ऑलरेडी स्वतःच्या पाण्यामध्ये शिजलेलं आहे, ज्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना ज्युसी टेंडर एकदम मऊ लुसलुशीत मटण, ते आपलं या प्रोसेसमुळे मऊ लुसलुशीतपणा जो असतो तो येतो. चिकन गावरान चिकन मटण आपलं सगळं एकदम मस्तपैकी आता शिजवून झालेलं आहे. एक नंबर क्वालिटीचं सूप आपलं तयार झालेलं आहे. तर त्याच सूपचा उपयोग करून आता आपण आपला जो बेस्ट रस्सा असतो, टेस्टमध्ये बेस्ट, प्रत्येक ग्राहकाची एकच आपल्याला कमेंट असते की टेस्ट में बेस्ट, तसाच आपला बेस्ट रस्सा चिकनचा मटनचा आता आपण बघणार आहोत. आपली रस्सा बनवायची प्रोसेस आपण चालू करतोय. तर सर्वात प्रथम आपण तेल टाकून घेणार आहोत. तर बल्कमध्ये आपण जो रस्सा बनवतो ना, तर त्यापूर्वी आपण काय करतो की मसाला, त्याचा बेस जो मसाल्याचा आहे, रश्श्याला लागणारा जो मेन मसाला आहे तो आपण एकत्र तयार करून घेतो आधी. तर तो मसाला आपण पहिल्यांदा बनवणार आणि त्याच्यानंतर आपली मेन रस्स्याची प्रोसेस चालू होणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपलं हे काळं वाटण जे आहे ते आपण ऍड करून घेणार आहोत. आपलं जुना काळ्या वाटणाचा जो प्रकार होता तो आणि याच्यामध्ये आपण बराच फरक केलेला आहे. पूर्वी आपण काळं वाटण बनवताना खोबरं असेल कांदा असेल तर तो तंदूरमध्ये आपण भाजून घेत होतो,
त्याच्यामुळे एक जो नॉर्मल कडवटपणाचा टिल्ट असतो काळ्या मसाल्याच्या रश्श्यामध्ये तो जाणवत होता. तर आपण त्याच्यामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करून आता जो आपला काळं वाटण बनवलेलं आहे आपण ते आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवतो. खोबरं आपण तेलामध्ये एकदम व्यवस्थितपणे भाजून घेतो आणि कांदाही आपण एकदम बारीक कापून तो पण आपण मस्तपैकी गोल्डन ब्राऊन पेक्षाही थोडासा जास्त असा डार्क ब्राऊन कॅरमलाइज ओनियन म्हणतो तशा टाईपमध्ये आपण एकदम कांदा भाजून घेतो. लसण अद्रकची पेस्ट, खोबरं, कांदा हे व्यवस्थित प्रमाणात आपण भाजून घेऊन त्याचा आपण परत मिक्सचर बनवतो आणि काळं वाटण बनवतो. त्याच्यामुळे आपण बघितलं असेल तेलामध्ये लसण अद्रकचा तडका आपण अजिबात मारलेला नव्हता, फक्त काळं वाटण, कारण याच्यात लसण अद्रकचं पेस्ट भरपूर प्रमाणात आपण ऍड केलेली असते. तर हे काळं वाटण आता आपण एकदम तेलामध्ये एकदम व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत. त्याला एकदम चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावं लागतं. सुरुवातीला जरी भाजून घेतलेला असला कांदा खोबरं तरी परत एकदा आपल्याला तेलामध्ये त्याला एकदम प्रॉपर परतून घ्यावं लागतं, जेणेकरून तेल वगैरे आहे ते एकदम व्यवस्थितपणे सोडतं. ते शकतोय आपण मस्तपैकी आपलं जे वाटण आहे काळं वाटण एकदम व्यवस्थित परतून झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकतोय की याचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे, पहिल्यापेक्षा डार्क कलर झालेला आहे. कोथिंबीर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात यूज केल्यामुळे वाटणाचा आता कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण आपल्या होम ब्रँडचे म्हणजेच सुगरण सासूबाई यांचे सर्व मसाले आपण ॲड करून घेणार आहे. सुगरण सासूबाईंचा हा काळा मसाला जो आपला सिग्नेचर मसाला आहे, आपल्या हॉटेलमधलं ईच अँड एव्हरी पदार्थ महाराष्ट्रीयनमध्ये व्हेज असो नॉनव्हेज असो याच मसाल्याचा यूज करतो आपण. तर हा आपला सुगरण सासूबाई यांचा काळा मसाला तो आपण आता ॲड करून घेत आहोत याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण हा आपला सुगरण सासूबाई यांचाच गरम मसाला आहे, स्पेशल गरम मसाला आहे, फक्त आपल्या हॉटेलसाठी हा तयार होतो. हा मसाला आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. काळा मसाला ॲड केल्यानंतर आपण एकदा प्रॉपर त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बघू शकतोय आधीच्या आणि आत्ताच्या कलरमध्ये बराच फरक तयार झालेला आहे. एकदम डार्क ब्राऊन कलर जो म्हणतो आपण तो डार्क ब्राऊन कलर आता आपल्या ह्या वाटणाला आलेला आहे काळा मसाला आपण ॲड केल्यानंतर. आणि हा दुसऱ्या प्रकारचा येसूर नगर साईडला वगैरे जर आपण गेलो तर हे जे पदार्थ आहेत मिक्स, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ असेल, तांदळाचं पीठ असेल, कुणी कुणी बाजरीचं पीठ टाकतं, ज्वारीचं पीठ टाकतं, अशा वेगवेगळ्या पदार्थांचं मिक्स हा येसूरचा वेगळा प्रकार. काळ्या मसाल्याला मराठवाड्यामध्ये येसूर म्हणतात. नगर साईडला घट्टपणा आणण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो मिक्स पिठाचा त्याला येसूर म्हणतात. तर दोन्हीही प्रकारचे येसूर आपले रस्स्यामध्ये जे आपण मसाला बनवत आहोत त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. आपल्याला थोडंसं तेल ॲड करून घ्यावं लागणार आहे याच्यामध्ये, कारण पीठ टाकल्यामुळे एकदम ड्रायनेस येतो. तर तो ड्रायनेस थोडा कमी करण्यासाठी लागू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतो. बघू शकतोय कलर अजिबात चेंज झालेला नाहीये. आपण पीठ टाकलंय तरी सुद्धा कलर अजिबात चेंज झालेला नाहीये, एकदम डार्क ब्राऊन कलर आलेला आहे. बऱ्याच दिवसानंतर सुगरण सासूबाईच्या मालकीन आपल्याला आज सापडलेल्या आहेत काम करताना. तर आपण त्यांच्याबरोबर पण थोड्या आज गप्पा मारूयात. सुगरण सासूबाईंचा जो आपण काळा मसाला असेल, बरेच मसाले आपण हॉटेलमध्ये यूज करतो, तर बघूयात आपण सुगरण सासूबाईच्या मालकीन काय म्हणतायत ते. कोणत्याही हॉटेलवाला लोकांना जर अशी टेस्ट हवी असेल जशी हॉटेल वाडाला आहे तर ते काळा मसाला हवा असेल त्यांना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आयदर हॉटेल वाडाच्या पेजला कॉन्टॅक्ट करा किंवा खाली नंबर मेन्शन करेल मी, त्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अगदी उत्तम भावामध्ये तुम्हाला हा मसाला मिळून जाईल आणि तुमच्या जेवणाची टेस्टही वाढेल. आपल्या इथे काउंटर पण आहे सुगरण सासूबाईच्या मसाल्याचा, आपल्याकडे काउंटर पण आहे, तिथेही आपण मसाले सेल करतो. तुम्ही हॉटेलच्या नंबरवरही कॉन्टॅक्ट करू शकतात, तुम्हाला तिथेही मसाले मिळतील. सेम हॉटेल वाडाला ज्या दर्जाचा काळा मसाला आपल्याला मिळतो
त्याच दर्जाचा काळा मसाला आपण सर्व हॉटेल्सला सप्लाय करतो। पुण्यामध्ये आपण जवळपास 50 नामांकित रेस्टॉरंट चेनला आपण काळा मसाला आपला सुगरण सासूबाईंचा जातो। तसेच मराठवाड्यामध्येही बऱ्याच हॉटेलला जातो। कन्हैया म्हणून मराठवाड्यामधलं एक फेमस नाव आहे, त्यांच्या अख्ख्या चेनला आपल्याकडून काळा मसाला जातो। धाराशिव असेल, लातूर असेल, बीड, केज अशा ठिकाणी हा काळा मसाला जातो। तर नक्कीच एकदा तुम्ही काळा मसाला ट्राय करून बघा। हॉटेल वाडासारखीच उत्तम चव तुमच्याही रश्श्याला येणार याची खात्री हॉटेल वाडा देईल। आपलं वाटणमध्ये आता आपण चिकनचं सूप ॲड करतो, कारण हे वाटण जे आहे ते आपण मटन आणि चिकनला कॉमनली यूज करतो। त्याच्यामुळे मटनचं सूप थोडंसं आपण ॲड न करता चिकनचं सूप आपण याच्यामध्ये ॲड करतो। रस्सा जेव्हा मारणार आहे तेव्हा त्याच्या सेपरेट सूपमध्ये आपण मारणार आहेत। आपण बघू शकतोय कलर एकदम व्यवस्थित आहे। अजूनपर्यंत आपण काळा मसाला टाकला, काळं तिखट म्हणजेच काळा मसाला येसूर टाकला, त्याच्यानंतर नगर साईडचा जे घट्टपणासाठीचा येसूर आहे तोही टाकला, त्यानंतर सूपही टाकलेला आहे। तरीही आपण बघू शकतोय मसाल्याचा कलर हा एकदम व्यवस्थित डार्क ब्राऊन आलेला आहे। एकदम व्यवस्थितपणे आता ह्याला आपण शिजू देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली मेन रस्स्याची प्रोसेस चालू होणार आहे। आता आपला चिकनचा रस्सा आपण बनवणार आहोत। तर सर्वात मेन आपण पहिल्यांदा थोडंसं तेल घेतलेलं आहे। वाटणामध्ये सर्व तेल वगैरे मसाले मिक्स झालेले डायरेक्ट आपण पातेल्यात टाकलं तर चिटकण्याचे चान्सेस असतात टाकण्याचे, त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल ऍड केले आणि आपलं जे तयार वाटण आहे आपण चिकन आणि मटन रस्स्यासाठी आपण जे पहिल्यांदा कॉमनली बनवलेलं वाटण आहे ते वाटण आता आपण तेलामध्ये ऍड करून देतो। याच्यामध्ये आपण हा सुगरण सासूबाईचा गरम मसाला आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत वाटणामध्ये, आणि हा सुगरण सासूबाईंचा चिकन मसाला आहे तो आपण ऍड करून घेतलेला आहे। पण आपलं चिकन मसाला, गरम मसाला आणि वाटण मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चिकनचं सूप ऍड करणार आहोत। आपलं एकदम प्युअर चिकनचं सूप असतं, गावरान आणि ब्रॉयलर असं दोन्ही चिकनचं मिक्स केलेलं सूप असतं आपलं, त्याच्यामुळे टेस्ट एकदम मस्त येते। त्यामध्ये आता आपण जरी असला तरी मला 2 टाइम चिकन मटन 3 टाइम असं शिजवतो आणि रस्साही आपण 2 टाइम बनवतो। 60 ते 70 लिटरच्या पॅकेजमध्ये आपण एकदम व्यवस्थितपणे चिकनचा रस्सा असेल, मटनचा असेल तर 40 ते 50 लिटरच्या बॅचमध्ये आपण बनवत राहतो रस्सा कंटिन्यू। अशा पद्धतीने आपण सर्व प्युअर एकदम सूप जे आहे प्युअर सूप आपण ऍड करत आहोत। त्याच्यात आपल्याकडे पाण्याचा अजिबात वापर आपण करत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल वाटण आणि याच्या कुठल्याही प्रोसेसमध्ये आपण मिठाचा कुठेच वापर केलेला नाहीये, कारण सूप मध्ये मीठ असतं शिजवताना टाकलेलं। त्याच्यानंतर काळा मसाला जो आहे आपला सुगरण सासूबाईंचा त्याच्यामध्येही थोडंसं मिठाचं प्रमाण असतं। त्याला खूपच गरज लागली तरच आपण मीठ ऍड करतो। तिने हा जो लॉट आहे चिकन रश्श्याचा तो आपला ऑलमोस्ट आता रेडी झालेला आहे। आपण कलर एकदम मस्त पैकी ब्राऊन शेड मध्ये आहे। व्हिडिओमध्ये कसा दिसतोय मला माहित नाहीये, ब्राऊन आहे की रेड आहे, परंतु हा ओरिजिनल ब्राऊन शेड आलेला आहे।
आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकतो आपण, एकदम मस्त आलेली आहे. तरी अजून याला उकळी आलेली नाहीये. उकळी आल्यानंतर अजून त्याला थोडासा घट्टपणा वाढणार आहे. आणि आपण आता सगळ्यात मेन जो पार्ट असतो गार्निशिंग साठीचा, कोथिंबीर आता आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. जो रश्श्याचा लुक असतो तो सडनली एकदम चेंज होतो कोथिंबीर टाकल्यानंतर. बघू शकतो आपण एकदम तर्रीबाज झणझणीत असा आपला चिकनचा रस्सा आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे. फक्त आपल्याला त्याला एक मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे. आता मस्तपैकी तर्रीबाज झणझणीत असा आपला चिकनचा रस्सा आता तयार झालेला आहे. फक्त आता एक शेवटची उकळी आली की रस्सा भाकरी चुरून खाण्यासाठी तयार. आता आपण बघूयात आपला झणझणीत मटनचा रस्सा. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं, वाटण खाली लागू नये म्हणून. याच्यानंतर आपण आपलं जे वाटण आहे, काळं वाटण जे आपलं तयार झालेलं, तर आता आपलं जे आपण वाटण बनवलेलं होतं सर्व मसाले वगैरे आपले सुगरण सासूबाईंचे मिक्स करून, ते वाटण आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. एकदा तेलामध्ये त्याला एकदम व्यवस्थित परतून घेणार आहेत. परत एकदा आपण सुगरण सासूबाईंचा आपला गरम मसाला आता ऍड झालेला आहे आणि त्याच्यानंतर सुगरण सासूबाईंचाच मटन मसाला. एक बेसिक डिफरन्स आहेत फक्त चिकन आणि मटनच्या रश्श्यामध्ये. मसाल्यामध्ये आपला चिकन मसाला मटन मसाला वेगळा जातो, बट मेजर डिफरन्स जो आहे तो आहे सूपचा. चिकनला आपण 100% चिकन आणि गावरान चिकनचं सूप ऍड करतो आणि मटनला आपण 100% मटणाचं सूप आपण ऍड करतो, जे की पुण्यामध्ये खूप म्हणजे खूप दुर्मिळ प्रकार म्हणता येईल. खूप कमी रेस्टॉरंटमध्ये 100% चिकन आणि मटनचा रस्सा मिळतो. त्यामध्ये आम्ही छाती ठोक सांगू शकतो, सर्वोत्तम चिकन आणि मटनचा रस्सा हॉटेलवाडा सर्व करण्याचा 100% प्रयत्न करतो. चला हां हां चला हां अशा पद्धतीने मसाले सर्व व्यवस्थित परतून झालेले आहेत आणि आता आपण सूप ऍड करून घेत आहोत. हे 100% आपलं मटनचं प्युअर सूप असतं. आपण बघितलेले आहेत लॉट शिजवतानाचे सुरुवातीचे, त्याच्यामध्ये हा टाका बसतात तुम्ही तिकडनं, मी थांबतो. आपण आता मटनच्या रश्श्यामध्ये आपलं हे मटनचं सूप ऍड करत आहोत. मटन आणि चिकनच्या सूपमध्ये मटन आणि चिकनचं सूप वेगळं करण्याचा हेतू तोच असतो की दोन्हीच्याही टेस्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मटनचे सूपची टेस्ट एकदम वेगळी येते, चिकनच्या सूपची टेस्ट वेगळी असते. त्यामुळे आपल्याकडचा चिकनचा रस्सा आणि मटनचा रस्सा याचं बेसिक प्रिपरेशन जरी सेम असेल, मसाल्यामध्ये फक्त चिकन आणि मटन मसाला हे दोन मेजर डिफरन्स नसले तरी सूप हा मेजर डिफरन्स असल्यामुळे टेस्टमध्ये बेस्ट हॉटेलवाडाचा रस्सा. तर बघू शकतोय आपण एकदम तर्रीबाज आपला हा मटनचा रस्सा तयार झालेला आहे. कलर पण आपला एकदम डार्क ब्राऊन आलेला आहे आणि फायनल जो आपला टच आहे ते म्हणजे आपली कोथिंबीर. जशी आपली मराठीमध्ये एक म्हण आहे, नवरी नटते, तसं मराठीमध्ये म्हणतात ना नवरी नटल्यासारखं. तसं जोपर्यंत रश्श्याला आपण कोथिंबीर टाकत नाहीत तोपर्यंत रश्श्याचा शृंगार म्हणता येईल आपल्याला. तोपर्यंत रस्सा आपला अजिबात नटल्यासारखा दिसत नाही. कोथिंबीर टाकल्यानंतर जो लुक येतो तो लग्नाला नटलेल्या नवरीसारखा रस्सा आपला मस्त दिसतो. आपण एक नंबर तर्री आलेली रश्श्याला. आपण काय करतो की ही एकदम ओरिजिनल तर्री असते आणि भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे आपण काय करतो की ही तर्री आपण थोडीशी एक 2-3 लिटर याच्यातली तर्री आपण बाजूला काढून ठेवतो, जेणेकरून आपला कंटिन्यू हा चुलीवरती रस्सा उकळत राहतो. त्याच्यामुळे तर्री हळूहळू हळूहळू कमी होते. तर त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल म्हणता येईल किंवा परत फक्त तेलामध्ये तिखटाचा वगैरे तडका मारून अशी कुठल्याही प्रकारची तर्री आपण बनवत नाही.
कारण त्याला जी चव असते आणि याला जी चव असते याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ही आहे ती ओरिजिनल चिकन शिजवतानाची रश्श्यातली ही ओरिजिनल तर्री आहे. वाटण असेल याचा सगळ्याचा सोडलेला तेलाचा पार्ट याच्यात मिक्स झालेला असतो. त्याच्यामुळे ही ओरिजिनल तर्री याची बात झटका मारत नाही, खचका देत नाही अजिबात आणि या तर्रीने अजिबात कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे आपण ही तर्री थोडीशी बाजूला काढून ठेवतो आणि लागल अशी आपण ही तर्री ऍड करत राहतो. अशा पद्धतीने आपला बघू शकतो हा चिकनचा रस्सा आपला फायनली तयार झालेला आहे. एकदम मस्त व्यवस्थित कन्सिस्टन्सी मस्तपैकी मिक्स करून आपण बघू शकतो. एकदम कलरवाज आणि एकदम मस्त कन्सिस्टन्सी असलेला हा रस्सा आपला तयार झालेला आहे. पाणी दिसत नाही ना पाण्यासारखा असं नाही कलर भारी दिसतोय. बघू शकतो आतमध्ये ही रश्श्याचा कलर हा फेंट ब्राऊन आहे. आपण बघू शकतो सेंटरला एकदम मस्त कलर आहे. तर्रीचा आणि रश्श्याचा कलर ऑलमोस्ट सेम आहे, फक्त रश्श्याचा कलर थोडासा फेंट आहे. अशा पद्धतीने आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. बघू शकतो आपला मटनचा पण एकदम झणझणीत असा रस्सा आपला हा तयार झालेला आहे. कलर पण आपला एकदम मस्त आलेला आहे. कन्सिस्टन्सी पण आपण बघू शकतो एक नंबर आहे. याची पण आपण तर्री सेपरेट करून ठेवतो जेणेकरून आपल्याला ती परत यूज होते तर्री. आत्ताही बघू शकतो आपण भरपूर प्रमाणात तर्री आहे आणि आपण ऑलरेडी बरीच तर्री याची काढून ठेवलेली आहे. हीच तर्री आपण परत यूज करतो. बघू शकतो आपलं हे मटनचं सूप रेडी आहे. हा मटनचा रस्सा आपला रेडी आहे. मटन आणि चिकन आपलं 100% सेपरेट असतं आणि तसंच आपलं ते सेपरेशनसाठी आपण इथे मध्ये हा आपला थाळीचा अंडा मसाला असतो तो आपला इथं असतो अंडा मसाला. त्याच्याबरोबर आपला हा मीडियम स्पायसी ही रस्सा आपल्याकडे कायम तयार असतो. त्याच्यानंतर आपण बघू शकतोय आपण इकडं आपलं हे चिकनचा रस्सा आहे आणि जास्त रस्सा लागतो त्यामुळे मारलेला रस्सा आणि आपण इकडं लास्टला बघू शकतो आपले चिकनचं सूप. तर हे सगळं आपण ठेवतानाही सेपरेट ठेवतो. त्याची भांडी वेगळी आहेत, घेण्यासाठीचे डब्बू असतील वॉटेवर जे काही आहे सगळं आपण सेपरेट वापरतो. त्याच्यामुळे चिकन आणि मटन 100% वेगळं असतं याची हमी आम्ही घेतो. तर तुम्ही हॉटेलवाडाला एकदा नक्की विजिट करा. चिकन, गावरान चिकन, मटन याचा मनमुराद आनंद लुटा. पुणेकरांसाठी खास आपण चिकन आणि गावरान चिकन जे बोलायचं मटण खातात त्यांच्यासाठी खास आपण सेपरेट ठेवलेलं असतं. बोकडाचं मटण खाणाऱ्यांसाठी तर खास बेत आपल्याकडे कायमच असतो. तर हॉटेलवाडाला एकदा नक्की विजिट करा आणि झणझणीत जेवणाचा आनंद लुटा. इंस्टाग्रामच्या पेजला नक्की फॉलो करा, रील्स शेअर करा, कमेंट करत राहा. यूट्यूबचं पण आपलं पेज आहे, तिथे आपले फुल मोठे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. असेच मोठे व्हिडिओज प्रोसेसचे बघण्यासाठी यूट्यूबच्या पेजला पण सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.